श्री स्वामी समर्थ। आज मंगळवार 16 जानेवारी 2024, पौष शुक्ल षष्ठी। आज संक्रांतीचा करी दिन आहे। चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे। दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे। मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारे आहे। आज वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत। महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज कायदेशीर सल्ला घेणं गरजेचं आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। नोकरी किंवा व्यवसाय निमित्त परदेश गमनाची संधी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे। आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल। उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्रदान करणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। तुमच्या कार्यकुशलतेचं आज सर्वांकडून कौतुक होईल। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। भाग्य वृद्धी करणारं आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आहे। त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा। नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल। आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता प्रदान करेल। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे। सिंह राशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणारं जरी नसलं तरी महत्त्वाचे निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहे। कदाचित अनपेक्षित खर्चाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। कौटुंबिक सौख्य आणि स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करेल। आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये आज मानसन्मान प्राप्त होईल। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण हे तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये दगदग वाढवणारं ठरेल। आज महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत। आज तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत। कायदेशीर प्रकरणामध्ये आज तुम्ही सावध राहणं आवश्यक आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे। नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते, परंतु आज आर्थिक निर्णय घेत असताना मात्र सावध राहावं। धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल। सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे। उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज मदत करणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते। नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे। मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता प्रदान करतं। व्यवसायामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आहे। त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत। 7.5ची तीव्रता वाढणारी जरी नसली तरी आज ग्रहमान अनुकूल नाही याचं भान तुम्ही ठेवावं। त्यामुळे गुंतवणूक करत असताना, आर्थिक निर्णय घेत असताना तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करते आहे। नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील। वाहन आणि वास्तू सौख्य संभवते। तुम्हाला आज वाहन आणि वास्तू सौख्य संभवते। मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे। मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे। उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे। त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे। धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग वाढेल।